शस्त्र परवाना आणि चमकोगिरी। चमकोगिरी म्हणजे जे नाही आलं पाहण्यात ते आलं खाण्यात। मी काहीतरी आगळा वेगळा आहे, माझ्याकडे काहीतरी इतरांपेक्षा प्रॉपर्टी वेगळी आहे, मी कसा श्रीमंत आहे, माझे कोणाकोणा संबंध आहेत हे दाखवण्यासाठी काही फालतू लोकांनी शस्त्र परवाना घेऊन हवेत गोळीबार करणे, दहशत निर्माण करणे, कोणी रोडचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तर त्याच्यातून मला पैसे कसे भेटतील यासाठी बंदुकीचा धाक दाखवणे, कोणी संडास बाथरूमच्या छताचं काम घेतलं त्याच्यातून मला पैसे कसे भेटतील यासाठी बंदुकीचा धाक दाखवणे। आणि म्हणून पोलीस यंत्रणेला विचार पडलाय माझा की बाबा या भारतामध्ये एवढे राज्य आहेत, या भारतामध्ये एवढे जिल्हे आहेत, या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असताना एकट्या बीड जिल्ह्यात 1281 लोकांना खरंच पिस्तुलाचं काय काम पडलं। अरे आम्हाला आमच्या माईनं टिकल्या फोडायची बंदूक दिली नाही, सुतळी बॉम्ब फोडल्यावर आम्ही 2 किलोमीटर लांब पळून गेलोय आणि मग एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1281 लोकांना शस्त्र परवाना मिळतो आणि त्या शस्त्र परवान्याच्या आधारावर हे कमरेला पिस्तूल लावायलेत, पांढरं शर्ट, त्याच्यानंतर थोडाफार ते पिस्तूल दिसलं पाहिजे आणि मी काहीतरी भाऊ भैया डॉन दादा अण्णा नाना काका मामा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझा प्रश्न आहे की बाबा यांनी स्वसंरक्षणार्थ ज्या शस्त्र परवान्याचं परमिशन घेतलं खरंच त्याला गरज होती का, त्याचं खरंच तेवढं उत्पन्न होतं का? बरं उत्पन्न होतं तर नेमकं याच्यासोबत भांडणं कोण करू लागलं? का याच्या घराच्या बाजूला पाकिस्तानवाल्याचं घर आहे, का याच्या घरावर अफगाणिस्तानचे लोक येऊन आक्रमण करायलेत? म्हणजे खरंच याला बंदुकीचं काय काम पडलं? का याला बंदूक भारतातल्याच महाराष्ट्रातल्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पाहिजे होती? का मी काहीतरी आगळा वेगळा आहे, मला भैया भाऊ नाना अण्णा काका पप्पा म्हणले पाहिजे म्हणून माझ्या कमरेला बंदूक पाहिजे होती? अरे यावर कुठतरी पोलीस यंत्रणेने लक्ष ठेवणं गरजेचं आहे। या गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देण्याचं काम कुठतरी आपल्याकडून होत आहे। आता त्या ठिकाणी सिंगम म्हणून जे पोलीस अधीक्षक साहेब आलेत नवनीत कौत यांनी आज 72 लोकांना नोटिसा दिल्यात की ज्या लोकांवर गुन्हे सिद्ध आहेत या लोकांकडे शस्त्र परवाना कसं काय? माझा प्रश्न आहे की नेता असल्यावर नेत्याला प्रोटेक्शनाला जर समजा पोलीस यंत्रणा असेल तर मग त्याला पिस्तुलाचं काय काम पडते? आणि मग एखाद्याला पिस्तुलाचं आगाव लायसन भेटलं ते टेन्शनमध्ये आलं तर एक तर बायकोल उडीते नाही तर स्वतः उडते का नाही, म्हणून त्याला पिस्तूल देण्याची गरज काय? म्हणजे एखाद्या टेबलवर चहा पिताना तो पिस्तूल ठेवतो, इथं पोलीसवालं 50 वेळा भेटतंय, पोलीसवालं ॲप्लिकेशन देते की मला पिस्तूल नको बाबा, बिनाकामाचं संकट काय आलं, एखादी मॅगझिनच विसरली है ना, एखाद्यावर बंदूकच कुठेही विसरली तर मग ही नोकरी जाईल। मग इथं ज्या टग्याचं काही खरं नाही, ज्याचं वजन 20-25 किलो आहे त्याला बंदुकीचं लायसन कशाला बाबा? त्याला काय समाजात दहशत निर्माण करायची का? आणि मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की खऱ्या अर्थानं 1281 लोकांना एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जे लायसन दिलेत त्यांची पूर्ण एकदा चौकशी करा, खरंच यांना गरज आहे का? यांनी त्या पिस्तुलाच्या भरोश्यावर काही आगळं वेगळं मिळवलंय का? यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोणाला लुटलंय का? याचाही शोध घेणं काळाची गरज आहे। आणि म्हणून निवडणुका असो किंवा सामान्य जनतेमध्ये ज्यांनी भीतीदायक वातावरण निर्माण केलं असेल हे सर्व शस्त्र परवाने रद्द करण्यात यावे। आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पण ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे त्याचा अनुचित प्रकार घडता कामा नये, तो गुन्हेगार असेल ज्यावर गुन्हे नोंद असतील ते सर्व शस्त्र परवाने रद्द करण्यात यावे। का तर महाराष्ट्र असो भारत असो आपल्या आजूबाजूचे आपले भाऊबंद आहेत, त्या नात्यानं आपल्याला वागता आलं पाहिजे। आपण चांगले असेल, आपल्या जिभेवर साकेर असेल, आपल्या डोक्यावर बर्फ असेल तर जगात आपला कोणी वैरी निर्माण होत नाही, जगात आपला कोणी शत्रू निर्माण होत नाही। आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या चालीरीतीमुळं, आपल्या महत्त्वाची गोष्ट लोकांना फसवण्यामुळं आपले दुश्मन लोक तयार होतात, आपले वैरी लोक तयार होतात। अरे आपलं मन चांगले आहे, आपल्या जिभेवर साखर आहे, आपल्या डोक्यावर बर्फ आहे, आपला जगात कुठला दुश्मन निर्माण होत नाही। म्हणून पोलीस यंत्रणेला विनंती आहे की पहिले हे शस्त्र परवाना रद्द करणं काळाची गरज आहे। पहा हे जे शस्त्र परवाना आहे हे रद्द करणं काळाची गरज आहे। मग याच्यामध्ये पाहिलं असेल की 8 डिसेंबर 2023ला लोकमत नावाच्या वृत्तपत्रानं पहिल्यांदा जाहीर केलं की कोण्या लोकांवर किती गुन्हे आहेत। मग या लोकांवर गुन्हे असताना यांना शस्त्र परवाना मिळाला कसा? एखादा साप गेल्यावर काठ्या मारून बेजार होऊ नका, कळलं का? म्हणजे तू रडल्यावानी कर, मी मारल्यावानी करतो, ह्या भंगार धंद्यामुळं सामान्य जनता सध्या बेजार आहे। त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद म्हणतात, तो जातीवाद इकडल्या जातीच्या 4-5 टग्याने आणि ह्या जातीच्या 2-4 टग्याने फक्त पसरविलेला आहे। बाकी सामान्य जनतेला जातीवादाशी काही घेणं नाही। मवा कुठल्या समाजाशी चांगला संबंध आहे, त्या समाजाचा माझ्याशी चांगला संबंध आहे, कारण मी कोणाचे 4-5 लुटले नाही, मये कोणी 4-5 त्या गोरगरिबांना लुटले नाही। जे चांगले आहेत ते एकमेकाशी चांगले वागायलेत, फक्त हे राजकीय लोक हे वातावरण दूषित करण्याचं काम करायलेत। मात्र आपल्या सामान्य जनतेला कळणं गरजेचं आहे
की आपल्याला एका ताटात जेवण्याची वेळ आलेली आहे, आपल्याला हा भारत अबाधित ठेवायचा आहे, हा महाराष्ट्र अबाधित ठेवायचा आहे. म्हणून जातीय तेढ मी तर आवर्जून सांगतो, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, टेलिग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला कमेंट करणाऱ्या बांडगुळांनो, आपण एक कमेंट केल्यावर खाली 2 कमेंट येतात, एक कोणतरी नाहीच म्हणते आणि दुसरी कमेंट भिकारचोटा प्लीज थँक्यू असते. तर आपण केलेल्या कमेंटवर देखील लोकांना विचार होत असेल तरच कमेंट करा. मात्र सामाजिक तेढ निर्माण होईल. कुठल्या तरी समाजाचा नेता त्याच्याबद्दल वाईट बोलायचं, आपल्या समाजाचा कुठला तरी नेता त्याच्याबद्दल त्या बांडगुळांनी वाईट बोलायचं, याच्यातून सामाजिक संतुलन बिघडणार नाही याची माणूस या नात्याने कळकळीची विनंती आहे, काळजी घ्या. इंग्रजांनी आपल्याला 3 टाइम मारले, सकाळ दुपार संध्याकाळ, कारण आपण भिकारचोट एकत्र नव्हतो म्हणून त्यांना मारणं शक्य झाले. आता तरी विनंती आहे की एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही गोष्टीला ट्रेंड असतो 4, 5, 6 महिने, पण या ट्रेंडमुळं बाकीचे लोक इतर काही तुमच्यात कसा मतभेद निर्माण होईल आणि आम्हाला आमची भाजी कशी शिजून घेता येईल हा डोक्यात विचार ठेवून तुमचा कार्यक्रम ते लोक करणार नाहीत याची काळजी तुम्ही घेसाल. धर्म, जात, पंथ यापेक्षा भारतीय नागरिक या नात्याने एकत्र राहाल. आणि पोलीस यंत्रणेला आवर्जून विनंती आहे, ठोका. बिनाकामी चमकोगिरी करणारे, दहशत पसरविणारे, जातीय तेढ निर्माण करणारे जे बी असतील, दिवसा ठोका, रस्त्यात ठोका, पब्लिक मध्ये ठोका, जेणेकरून यांच्या डोक्यामध्ये जी यांनी दहशत पसरविण्याचा विचार निर्माण केलाय, यांच्या 7 पिढ्यांनी पुन्हा समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा विचार केला नाही पाहिजे. ते तुम्ही केला, सलाम तुमच्या कार्याला. मग का यानं दिवाळीमध्ये बंदुकीचं पिस्तल देखील हातात घेताना 1 लाख वेळा विचार केला पाहिजे. एकदा नाही आलं, रस्त्यात हाना. ज्यानं कोण बंदुकीचा धाक दाखवलाय, ज्यानं कोण बंदुकीच्या धाकावर गोरगरिबांना उठले, ठोका. एकदा ठोकलं तुम्ही नीट होतात. रप्पा रप्पा रप्पा. यस, धन्यवाद.